Hello, dear students. Welcome to Vision 247 YouTube चॅनल प्लस अप्लिकेशन. तर बऱ्याचशा स्टुडंट्सची माझ्याकडे रिक्वेस्ट आली, कंप्लेंट आली, जे काय म्हणाल तुम्ही, की सर आम्हाला कळत नाही आहे, अभ्यास कसा करावा, सर एक्झाम कधी होईल, CIDचे रिक्रुटमेंट येऊन खूप दिवस झाले, अपडेट्स पण आले, त्याच्यानंतर आणखी अपडेट्स येत आहेत, नोटिफिकेशन पण आल्या, खूप साऱ्या गोष्टी चेंज झाल्या, परत फॉर्म फॉर्म फिल करण्यासाठी पण अपॉर्च्युनिटी मिळाल्या. पण सर एक्झाम कधी होईल? त्यानंतर एक्झाममध्ये सिलेबस ॲक्चुअल की काय राहील? आणखी परत एक अपडेट आली. आणखी परत एक अपडेट आलेली आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर बघा, जे आहे सी-आय-डीची जी रिक्रुटमेंट आली होती, की ज्या पोस्ट आल्या होत्या सी-आय-डीच्या व्हॅकन्सी ज्या आल्या होत्या, त्यामध्ये सुद्धा परत अपडेट आलेली आहे. आता परत नवीन अपडेट काय आहे? त्याच्यानंतर सर आम्हाला कोणत्या वेनी जायला पाहिजे, कसा विचार करायला पाहिजे किंवा एक्झामला कसं टॅकल केलं पाहिजे किंवा मग कोणती अशी डेट किंवा कोणता असा दिवस किंवा कोणता असा महिना असं कन्सिडर करायचं, की या मंथमध्ये एक्झाम होऊ शकते. तर बघा, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जातील. तर बघा, एक नवीन अपडेट आलेली आहे. कशाची? सी-आय-डीची. अपडेट, अपडेट, अपडेट. आता अपडेट काय आहे? किती वेळ अपडेट येणार? किती चेंजेस होतील? किती काय होणार? सर आम्ही तर परेशान झालेलो आम्हाला काही समजत नाहीये, काही कळत नाहीये, काय होत आहे, काय नाही होत आहे. तर काळजी करू नका. ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात, त्या गोष्टींचा विचार करून सुद्धा अर्थ नसते. तर त्यासाठी काय करू शकतो आपण? आपण फक्त एकच करू शकतो, जे समोर येतंय ते फेस करायचं आणि पुढे मूव्ह ऑन व्हायचं किंवा मग त्याच्यानंतर त्याच्यावरती काय सोल्युशन काढता येईल, त्याच्यावरती काय उपाय करता येईल, ते आपण करू शकतो. ओके. जस्ट वेट अ मिनिट. तर बघा, आता अपडेटमध्ये काय आलेलं आहे? अपडेट म्हणजे नेमकं काय? तर बघा, जी सी पोस्ट आल्या होत्या, सगळ्यात आधी एक-एक गोष्ट क्लिअर करूया. सगळ्यात आधी काय बघणार आहे आपण? अपडेट काय आलेली आहे नवीन, आता काय म्हणणं आहे त्यांचं. त्यानंतर दुसरी गोष्ट आपण क्लिअर करूया, एक्झाम कधी राहणार आहे. त्यानंतर कोणत्या वेनी जायचं किंवा मग अभ्यास कसा करायचा, कसं काय म्हणजे की स्ट्रॅटेजी काय राहणार आहे, त्याबद्दल डिस्कस करूया. ओके. तर बघा, नवीन अपडेट आलेली आहे. तर अपडेटमध्ये काय दिलेलं आहे? काही जास्त फरक नाही आहे. अपडेटमध्ये काय आहे, की जो तुमचा सिलेबस होता, जो तुमचा सिलेबस होता, त्या सिलेबसमध्ये थोडे चेंजेस केलेले आहेत. जसं की मायन्यूट चेंजेस आहे. खूप मोठा सिलेबस आहे बघा हा. पूर्ण सिलेबस परत ऑफिशियल सिलेबस आलेला आहे. मराठी, इंग्रजी, त्यानंतर सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, त्यानंतर पेपर 2 रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि न्याय काय आहे? न्याय सहाय्यक विज्ञान. ओके. तर बघा, याच्यामध्ये चेंजेस काय आलेले आहेत किंवा मग सिलेबस काय राहील बघा. सिलेबस पूर्ण परत दिलेला आहे त्यांनी पाठवून सिलेबस. त्यानंतर अभ्यास कसा करायचा, काय करायचं किंवा बुक्स कोणते रेफर करायचे ते पण यामध्ये दिलेलं आहे. तर हे हे जे आहे परिपत्रक किंवा मग ही जे पी-डी-एफ आहे, ही तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाणार. आपलं चॅनल जर इन्स्टॉल नसेल केलेलं, तर लगेच इन्स्टॉल करा आणि पी-डी-एफ डाउनलोड करून घ्या. याच्यामध्ये डिटेल एकूण एक सिलेबसची डिटेल दिलेली आहे. एक्झाम पॅटर्न कसा राहील ते सुद्धा दिलेलं आहे. बघा, फिजिकल केमिस्ट्री त्याच्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री खूप सारा सिलेबस आहे. त्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री सुद्धा असेल बघा. बघूया. हं. बघा, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री सुद्धा आहे. केमिकल अँड लॅब सेफ्टी. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री ओके. खाली बघूया, खाली बघूया, खाली बघूया. ओके. पिरियॉडिक टेबल वगैरे हां. व्ही-एस-सी-पी-आर थेरी, केमिकल बॉन्डिंग हां, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, एनालिटिकल केमिस्ट्री. तर बराचसा सिलेबस याच्यामध्ये वाढलेला आहे. सर आता अभ्यास कसा करायचा, काय करायचं काही कळत नाहीये. तर बघा, तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुमचं टेन्शन घ्यायला आम्ही आहे ना. तर बिलकुल पण लोड घ्यायचा नाही, कसलाच लोड घ्यायचा नाही. तुम्ही काय करा फक्त, आज तुम्ही काय करायचं, तुम्हाला काय करायचं आहे फक्त, की आता जसं अपडेट आलेली आहे, अपडेट तुमच्या समोर आहे, सिलेबस काय आहे, काय-काय चेंजेस झालेले आहेत, हे तुम्हाला माहितीच होऊन जाईल. तुम्ही याची पी-डी-एफ प्रिंट आउट करून घ्या किंवा मग डाउनलोड करून घ्या. आपल्या चॅनलवरती आहे. चॅनल जे आहे इन्स्टॉल करून घ्या. ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्या. ॲप्लिकेशनमध्ये फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळून जाईल. ओके. तर आता नेक्स्ट करायचं काय? आता एवढा मोठा सिलेबस वाढून दिला, कसं करणार, काय करणार? तर बघा, आपल्याला एवढा मोठा सिलेबस नाही करायचा. आपल्याला फक्त क्वेशन्स करायचे आहेत. क्वेशन्स कुठले? तर क्वेशन्स प्रॅक्टिस करायचे आहेत. जसं की या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, तसं सिमिलरली मी तुम्हाला हेच सांगतो, की आता तुमच्याकडे वेळ आहे, भरपूर वेळ आहे. हा गोल्डन चान्स आहे बघा.
जर समजा तुम्ही पॉझिटिव्हली जर गेले तर हा खूप मोठा गोल्डन चान्स आहे की अशा गोष्टी तुम्ही कव्हर करू शकता ज्या तुम्ही करू नाही शकले. म्हणजेच की एक्झामच्या आधी असं वाटते ना आपल्याला आपल्याला की हे जर वाचलं असतं तर फायदा झाला असता, ते जर वाचलं असतं तर फायदा झाला असता. तर आता तुमच्याकडे वेळ आहे. वेळच वेळ आहे. तर तुम्ही तो वेळ गोल्डन चान्स म्हणून युटिलाइज करून तुम्ही त्याच्यावरती अभ्यास करून पेपर काढू शकता. तर बघा तुम्ही कसा अभ्यास करायचा किंवा मग काय करायचं, तर बघा मी तुम्हाला जसं की याच्या आधी सांगितलं एमसीक्यू क्वेश्चन्स तर मस्ट आहेत. एमसीक्यू क्वेश्चनची काय करायची आहे तुम्हाला प्रॅक्टिस टॉपिक वाईज आणि फुल लेंथ सुद्धा. टॉपिक वाईज आणि फुल लेंथ. आणि त्यानंतर आपलं जे चॅनल आहे व्हिजन 247 आपलं जे ऍप्लिकेशन आहे, या ऍप्लिकेशन मध्ये हा कंप्लीट कोर्स तुम्हाला मिळून जाईल. कोर्स कंप्लीट कोर्स तुम्हाला मिळून जाईल. कंप्लीट कोर्स कुठला तर रेकॉर्डेड प्लस लाईव्ह प्लस याच्यामध्ये तुम्हाला 20% 10 to 20% डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. जर तुम्हाला लोड आला असेल किंवा मग समजत नाही आहे कसं करायचं काय करायचं एमसीक्यूज कोणत्या पद्धतीने विचारले जातील, तर तुम्ही हे आपलं जे चॅनल आहे, आपलं जे अप्लिकेशन आहे, नक्कीच इन्स्टॉल करा. आता तुम्ही हे चला ठीक आहे सर, आम्हाला कोर्स नाही करायचा आहे, आम्हाला टेस्ट सिरीज नाही करायची आहे, आम्हाला एमसीक्यू प्रॅक्टिस. आम्हाला पण थोडं बहुत माहिती जर मिळाली की सर आमची थोडी हेल्प करा की आम्ही पेड नाही करू शकत, पण आम्हाला एमसीक्यूज कोणत्या पद्धतीने विचारतील हे माहिती करायचं आहे. तर तुम्ही काय करा की आपलं जे चॅनल आहे, आपलं जे ऍप्लिकेशन आहे, हे तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही कमेंट करा या कमेंट करा किंवा मग लाईक करा, आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि तो लाईक केलेला स्क्रीनशॉट खाली दिलेल्या नंबरवरती किंवा हेल्पलाईन नंबरवरती अपलोड करा आणि तुम्हाला इथे फ्री ऑफ कॉस्ट फ्री मॉक टेस्ट मिळून जाणार. एमसीक्यू टेस्ट मिळून जाणार आणि ते एमसीक्यू टेस्टवरून फ्री ऑफ कॉस्ट राहणार. त्या एमसीक्यू टेस्टवरून तुम्हाला माहिती होईल क्वेश्चन्स कोणत्या पद्धतीचे विचारल्या जाऊ शकतात. चला तर मग नेक्स्ट काय आहे, सगळ्यात पहिला मुद्दा होता की अपडेट कुठला आलेला आहे. तर अपडेट कुठला आलेला आहे, तर सिलेबस मध्ये चेंज झालेला आहे. सिलेबस मध्ये कुठला चेंज झालेला आहे, व्हास्ट सिलेबस दिलेला आहे. आता या व्हास्ट सिलेबस मध्ये 10 मिनिटांमध्ये कव्हर करणं शक्य नाही आहे. तर ही पीडीएफ तुम्हाला मिळणार आहे. पीडीएफ तुमच्या आपल्या ऍप्लिकेशन वरती मिळून जाणार आहे. त्यानंतर पीडीएफ मध्ये चेक करून घ्याल तुम्ही. त्यानंतर आणखी दुसरी गोष्ट म्हणजे की आता एक्झाम कधी राहणार, एक्झाम डेट. सर आता तर ऍड आली, आता तर अपडेट आले, तर मग आता एक्झाम पण एक्सटेंड होईल का, एक्झामचं कसं करायचं, एक्झाम कधी राहणार, काय राहणार. तर बघा जसं की मी तुम्हाला याआधी सांगितलं की काही गोष्टी आपल्या हातात असतात, काही गोष्टी नसतात. तर असं कन्सिडर करून चाला की ह्या पण गोष्टी आपल्या हातात नाही आहे एक्झामच्या. तर एक्झाम जी आहे, तुमची एक्झाम 2 ते 3 महिने डिलेच होणार आहे. 2 to 3 मंथ ऑलमोस्ट डिलेच होईल. डिले होणार आहे आणि डिले म्हणजेच की असं कन्सिडर करा, जर समजा आता नोटिफिकेशन आलं, आता अपडेट आलं, इथून 3 महिने 2 ते 3 महिने कन्सिडर करून चला. 2 ते 3 महिन्यानंतर परत तुमची एक्झाम होईल. आणि जर समजा याच्या परत री ऍड म्हणजेच की जर समजा व्हॅकन्सी वाढल्या आणि परत ऍड आली, तर तिथून सुद्धा 2 ते 3 महिने कन्सिडर करायचे. कारण एक्झाम सेंटर किंवा मग एक्झाम एखादा पेपर डिझाईन करायला एवढा 2 ते 3 महिन्याचा टाइम पिरियड लागतोच. तर त्यासाठी या अशा 2-3 गोष्टी तुम्ही तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर जर समजा चॅनलवरती तुम्ही न्यू असाल आणि आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सीआयडी बद्दल तुम्हाला नवीन जितकेही अपडेट्स येतील तुम्हाला चॅनलवरती मिळून जाणार आणि तुम्हाला याच्यावरती व्हिडिओज पण मिळून जातील. सिलेबस कव्हर कसा करायचा, काय करायचं, स्ट्रॅटेजी वाला व्हिडिओ येणार आहे. तर त्या स्ट्रॅटेजी वाल्या व्हिडिओसाठी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. थँक यू.